लोकमान्य टिळक असतील, त्याच्यानंतर गोपाळ गणेश आगरकर असतील, गोपाळकृष्ण गोखले जे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रणेते महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु मानले जातात ते असतील, शाहू फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना लिहिली ते आंबेडकर असतील, त्याच्यानंतर महाराणी अहिल्यादेवी होळकर असतील, वीरराजे शिवाजी महाराज असतील, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, असा अखंड वारसा असणारा महाराष्ट्र आज ज्या वेळेस कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकताना दिसत आहे त्यावेळेस मनाला अत्यंत क्लेशदायक वेदना होत आहे. विचार करा तुम्ही, हाच तो महाराष्ट्र आहे का की ज्या महाराष्ट्रानं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात एक वेगळं योगदान दिलं, ज्या महाराष्ट्रानं पूर्ण भारतामध्ये शिक्षणाची गंगा वाहिली गेली, महात्मा फुलेंनी देशातील पहिली शाळा काढली आणि असं असताना देखील महाराष्ट्रामध्ये असं का होत आहे हे बघून खरंच तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहत नाही. एक कॅप्टन म्हणून प्रसिद्ध असलेला साधा चपरासी माणूस तो पूर्ण नेत्यांना आणि जे कायदे बनवतात, जे संसदेत जातात त्या नेत्यांना गुमराह करून टाकतो, तो अनेक महिलांचं शोषण करून टाकतो आणि हे कोणत्याच यंत्रणेला कळत देखील नाही. हे अत्यंत क्लेशदायक आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 12 ते 13 वर्षापूर्वी आला, मात्र हा कायदा जे वापरतात त्याच्यावर जे प्रशासक असतात त्यांनी आत्तापर्यंत त्या खराब बाबावर कारवाई का केली नाही. त्याच्या अगोदरचं एक प्रकरण असेल तो त्या देखील महाराजाने एका लहान मुलीच्यावर अत्याचार केला. शेवटी उद्या न्यायालयाच्या दरवाजामध्ये योग्य तो न्याय मिळेल, पण तो न्याय मिळवण्यासाठी वाट का पाहावी? कारण आत्तापर्यंत ही प्रकरण घडलंच कसं काय? त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणा असते, प्रत्येक जिल्ह्याला एक गुप्त खातं असतं, त्या खात्याचे सगळे रिपोर्ट्स मुख्यमंत्र्यांपर्यंत जातात आणि असे असताना कुणालाच कळू नये की हा बाबा किती अत्याचार करतो. प्रगत महाराष्ट्र आहे आपला. संत तुकाराम महाराज असतील, गाडगे बाबा असतील, महात्मा फुले असतील, शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज असतील की ज्यांनी दिल्लीपर्यंत तख्त गाजवलं. अतिशय दुःख होतं. सगळ्यात जास्त GST देणारा महाराष्ट्र, सगळ्यात जास्त इंडस्ट्री असणारा महाराष्ट्र, ज्या राज्यामध्ये बिहार UPवरून